तर गाईज तुम्ही मला विचारत होता की व्हिडिओज इतके लेट का येत आहेत, तर त्याचं कारण आहे हे. पण आम्हाला उद्योग राहतो शेतकरी संघटना शेतकरी. तर बघूया याला काय उद्योग असतात. #छपरीगिरी. याच्या बाईक नाही नवीन बाईक 1 लाख रुपये किंमत नागपुराला होता का त्याची काय. अरे अरे 1 लाख रुपये देतो, पण हे ताकद लावायचं काय आहे बा, तूच सांग समजून. कुठे लावायची ताकद? तर गाईज याला हे उद्योग असतात, म्हणून याचे व्हिडिओज येत नाही. तू व्हिडिओ बनवत राह, फॉलोअर्स एक दिवस आपल्या घरी पण चालत आले पाहिजे. तुला सुद्धा माहित नाही झालं पाहिजे मी माझा व्हिडिओ व्हायरल झाला, तुझ्या घरी लोक आले पाहिजे. रॉयल शेतकरी नाद नाही करायचा, तात्या म्हणते तसं. तर तुझे व्हिडिओ व्हायरल झाले तर लोक नक्की तुझ्या घरी येतील, पण काठ्या घेऊन तुला हाणायला. आमच्याकडे सगळे प्रकारचे जनावरांची औषधं इंजेक्शन दिलेले जाते. तर याचा अजून एक उद्योग म्हणजे इंजेक्शन विक्री. डिस्क्लेमर, जर इंजेक्शन याच्याकडून नेले तर तुमची गाय मरू पण शकते, तर तुमच्या रिक्सवरती इंजेक्शन नेऊ शकता. शेवटी ताकद कुठं लावायची भाऊनी सांगितलंच नाही. मित्रांनो मी उपासनाला बसलो, सुरत चव्हाणला तुम्ही कसं काय बिग बॉस मध्ये घेतलं, मला पण घ्या, नाही तर मी उपासनालाच बसलेलो. बिग बॉसनी एक मोठी चूक केलेली आहे ऑलरेडी, सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये घेऊन. आता तू उपोषणाला बसू नको, कारण तुला घेऊन ते सेकंड मिस्टेक ऑफकोर्स रिपीट नाही करणार. तर हे माशे जे स्वतःला गौतमी पाटील समजतायत आणि रस्त्यावर नाचतायत, यांच्यावरती तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करू. तोपर्यंत लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करून घ्या.